मिरज तालुक्यातील बुधगाव येथे घरगुती कारणावरून विवाहितेला प्लास्टिकच्या पाईप आणि लाकडी बांबूने मारहाण करून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी समीना आमिर मुल्ला वर्ष 35 याने फिर्याद दिली आहे। त्यानुसार पती आमिर आदम मुल्ला वर्ष 35 याच्या विरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि संशयित आरोपी हे पती पत्नी असून ते नम्रता कॉलनी बुधगाव येथे वास्तव्यास आहेत। रविवार 3 मे 2026 रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपीने मुलींना नातेवाईकांच्या कार्यक्रमात जेवणासाठी का पाठवले या कारणावरून फिर्यादीस पाण्याच्या प्लास्टिक पाईपने हातावर आणि पाठीवर मारहाण केली। त्यानंतर सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घरातील जेवण का टाकून दिले या कारणावरून आरोपीने शिवीगाळ करत फिर्यादीस लाकडी बांबूने मारहाण केली, तसेच तुला ठेवत नाही असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली। दरम्यान फिर्यादीचे वडील आमिर मुल्ला यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता संशयित आरोपीने त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले। या प्रकरणी पोलिसांनी BNS कलम 118(2), 351(2), 351(3) व 35 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे।